सुंदर
तुका म्हण माझे सर्व तुका म्हण माझे सर्व तुका म्हण
रूपा
रुपालीताई खेडकर.
Thank you.
वरं पुण्डलीकाय दातुमुन्द्रे समागम्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो जोदायक
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य मूर्ती पंचवेद निमित्त देऊन वसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा अभंग नसून चार चरणाचा अतिशय सुंदर साधा सोपा सर्वांना रुचणारा पचणारा करणारा अभंग आज त्या सेवेकरिता निवडलेला आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ज्यांनी इथे कीर्तन करण्याची संधी दिली ते असणारे श्री गणेश गावकरी मंडळ असणारे श्री विकास गणेश मंडळ असणारे यांनी मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली सर्वांनाच मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली म्हणून सर्वांचे चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते पहिला नमस्कार करते त्या भगवान मला अनमोल अशी सृष्टी निर्माण दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना त्यांना अनमोल असा जन्म दिला तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना त्यांना अनमोल व चौथा नमस्कार करते तुम्हा सर्व श्रोत्यांना ज्यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली विठ्ठला आता इकडे सर्वांचे नाव घेतल्यासारखे पण अचानक जर एखाद्याचे नाव राहिलं असं पांडुरंगाच्या चरणावर फूल वाहते बापू पांडुरंगाच्या चरणावर फूल वाहते बापू तुम्हा सर्वांचे नाव घेते ज्ञानवंत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हे वर्णन कोणाचं आहे हो आपल्या काका हे वर्णन कोणाचं आहे तर गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया सर्वांनी मध्ये करायचं बाप्पा मोरया
हे वर्णन कोणाचं आहे? अगदी बरोबर. हे वर्णन आहे गणपती बाप्पांचं. पण गणपती बाप्पांचं आहे. पण गणपती बाप्पांचे एवढे मोठे कान होते, एवढे मोठे पोट होतं, फुटलेला दात होता, सोंड होती एवढी मोठी. मग गणपती बाप्पांचं एवढं मोठं असणारे अभ्रगोप्र शरीर होतं. मग अशा या गणपती बाप्पाला देव कोण म्हणणार असा पार्वती मातेला प्रश्न पडला. तर मग पार्वती मातेची आणि गणपती बाप्पांची एक छोटीशी कथा सांगते. एक वेळेस पार्वती माता स्नान करीत होत्या. त्यावेळेस शिवजी भिक्षा मागून यायचे आणि आतमध्ये जायचे. पार्वती माता म्हणायच्या, शिवजी असं नका यायचं बरोबर, सांगून या. शिवजी म्हणाले, मला म्हणा ते उघडा दंगर असताना पार्वती मला भानच नाही राहत. माझा देह बाबा विसरून जातो. देह बाबा शिवजी म्हणाले पार्वती उद्यापासून येणार नाही. शिवजी पुन्हा दुसरा दिवस उजाडला पुन्हा. मग पार्वती माता मोठ्याने ओरडल्या. पार्वती माता म्हणतात शिवजी असं काय बरं तुम्हाला सांगितलं नाही का? तर शिवजी म्हणतात पार्वती तू एक काम कर, तू कार्तिकेला दारात ठेव, म्हणजे तो कोणाला देणार नाही.
पार्वती माता म्हणतात बरं पार्वती माता विचार केला मग बरं मग दुसरा दिवस उघडला कार्तिक स्वामींना दारात उभं केल्यानंतर शिवजी भिक्षा मागून आल्याच्या नंतर मुलंच बापाच्या कड्यावर बाप त्याचा बेटा उंबर त्याचा मुलंच बापाच्या कड्यावर आतमध्ये गेल्याच्या नंतर पार्वती मातेनं अशी काही खनखन कानाला गालच लागला कानाखाली होडी कार्तिक स्वामी लागला पार्वती माता कारण ही सवय उपास लेकराला हाताला रडायचं काय रडायचं कारण हाणे कशाला मग आत्माला रडायला लागला मग शिवजी म्हणतात का बरं रडते तू ते म्हणते मी माझ्या पोराला मग शिवजी म्हणते हाणायचं कशाला मग दोघं मोठ्याला रडायला लागले तर शिवजी नाही रडायला शिवजीनं कसं तरी समजावून घातलं मग घातल्याच्या नंतर शिवजी म्हणाले पार्वती तू एक तुझ्या अंगावरच्या किंवा जवळच्या वस्तूपासून मूल तयार कर आणि त्याला दार म्हणजे ते कोणाला आतमध्ये येऊ पार्वती माता म्हणाल्या दुसऱ्याच दिवशी पार्वती मातेने अंगाला उगणं लावलं आणि गणपती बाप्पा अंगाला उगणं लावलं गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली मग अंगाच्या मळाचा गणपती बाप्पा तयार केला असं एकदा कीर्तनात सांगितलं गणपती बाप्पा मळाची तयार झालेली एक मुलगा उठला आणि म्हणाला ताई गणपती बाप्पा मळाची तयार झालेली आहे किती दिवस अंघोळ केली तसं गणपती बाप्पा मळाची तयार झालेली आहे पण ते उठण्याची तयार झाली आणि त्याच्यात प्राण वाचल्याच्या नंतर मुलाचं पहिलं मग गणपती बाप्पाला विचारलं आई मी दारात उभा राहील पण माझं नाव काय तर आई म्हणाले तुझं नाव तू माझं विनायचं रक्षण करणार आहे तुझं नाव नाही गणपती बाप्पाचं पहिलं नाव काय आहे तर विनायक गणपती बाप्पाचं पहिलं नाव विनायक नाव ठेवलं मग गणपती बाप्पा म्हणाले आणि मग गणपती बाप्पा गेले आणि उभा राहिल्यानंतर शिवजी आल्याच्या नंतर भिक्षा मागून शिवजी आतमध्ये जायला लागले गणेशाला अडवल्याच्या नंतर गणेश म्हणते शिवजी कुठं निघाले मग शिवजी निघाले तर शिवजींना विचारले कुठं निघाले शिवजी म्हणते घरात तर शिव असं म्हणल्याच्या नंतर पार्वती मातेचा पुत्र शिवजींचा काय झालं नव्हता मग गणपती बाप्पा म्हणतात की माझ्या मातेचा आदेश नाहीये कुणाला आतमध्ये जाऊन द्यायचं माझ्या मातेतून आदेश आलेला आहे तुम्ही आतमध्ये जायचं शिवजी म्हणते असं कसं माझं घर आहे मी जाणार तर गणपती बाप्पा म्हणतात नाही माझ्या मातेचा आदेश आहे की आतमध्ये कोणाला जाऊ असे शिवजींना कसे तरी समजावून घातली बाळा असं तुला चॉकलेट देतो असं गणपती बाप्पा म्हणाले तसं काय सांगू नका तुम्ही मला काय बोलू नका तुम्ही कट्याला जा कारण आतमध्ये जायला नाही तर असं म्हणल्याच्या नंतर शिवजींना तरी जायला लागले गणपती बाप्पांना आडव शिवजी मग जर रागात आले शिवजींना अडवल्याच्या नंतर एक भोय मारले त्यांना एक राग आल्याच्या नंतर तर मग शिवजींना राग आल्याच्या नंतर शिवजींनी तांडव चालू केलं तांडवामध्ये त्रिशूळ असंच काय फेकून मारलं गणपती बाप्पाचं मुंडकं एकीकडं शरीर आणि त्या शरीरातून आणि मुंडक्यातून असा आवाज आला की आई ग असा आवाज आल्याच्या नंतर आई पळत आली आल्याच्या नंतर असा घाबरला धडी रडायला लागला पार्वती माता म्हणाले कुणी केलं असं कुणी केलं शिवजी म्हणतात तुझा पुत्र मला आतमध्ये जाऊन देत होता म्हणून माझ्याकडून झालं तर पार्वती माता म्हणतात तुम्ही काही पण करा पण माझा पुत्र मला जिवंत आणून द्या नाहीतर मी साऱ्या सृष्टीत हाहाकार घालणार तर असं म्हणल्याच्या नंतर शिवजी म्हणाले तसं काही करू नको पार्वती मी आणि मग नंदी देवता होते तिच्याजवळ कोणच नव्हतं नंदी देवता नंदी देवाला म्हणाले जा आणि भुजबळकडे जे मस्तक ठेवलेलं असेल किंवा एखाद्या बालकाचं किंवा प्राण्याचं पशुचं जे मस्तक असेल जे झोपेलं असेल ते मस्तक छाटा असं म्हणल्याच्या नंतर नंदी निघाल्याच्या नंतर गेले पण एक हरणीचं पिल्लू होतं पण ते पूर्वेकडे
तर जशी पुढे गेले मग हत्तीचं दिसलं त्यांना. ते म्हणाले हे आपल्याला योग्य आहे. त्यांनी घेतलं हातात शूळ घेतला आणि शूळाने ते मुंडकं तोडलं आणि घेऊन आले आणि शिवजींना म्हणतात की आणला. मग शिवजी गणपती बाप्पांना ते मुंडकं बसवल्याच्या नंतर तरी पार्वती माता रडायला लागल्या. पार्वती माता रडायला लागल्याचं कारण शिवजी विचारतात आता का बरं रडतेस? तर शिवजी म्हणाले का बरं रडतेस? आणि पार्वती माता म्हणतात की आता तुम्ही सगळं काही केलं, गणपती बाप्पांना जिवंत केलं, पण तुम्ही एकच केलं नाही. आता सगळं केलं पण मग तुम्ही एकच केलं नाही. या देवाला कोणी मानिन का हो? तर नाही मानणार. हे देवाची कोणी पूजा करणार नाही, काही नाही. का बरं एवढं मोठं पोट सुपासारखे कान फुटलेला दात एवढे बारीक यांना कोणी देव मानिन का? तर असं पार्वती मातेला प्रश्न पडला. पार्वती माता रडायला लागली. शिवजी म्हणजे रडतेस का ग? मग असं म्हणल्याचं नाही तर पार्वती माता म्हणतात आत्ताच तर तुम्हाला सांगितलं. तर असं म्हणल्याचं नाही तर शिवजी म्हणतात रडू नको. मी सारे 33 कोटी देवांच्या साक्षीने सांगतो की पहिला पूजेचा मान गणपतीला. मग गणपतीला असं म्हटल्याचं नाही. पार्वती मातेने गणपती बाप्पाला जवळ घेतलं आणि हात पायाला पाडलं. पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळाच्या पायाला गणपती बाप्पा आता शिकायला बोलत चला. तुम्ही बोलले नाही तर सारे कीर्तनच राहून तुम्ही बोलत. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचा जन्म झाला. मग गणपती बाप्पाचा जन्म झाला आणि गणपती बाप्पाच्या अवयवावरून आपल्याला काही शिकायला मिळते. गणपती बाप्पाचे बारीक डोळे असतात. जे पाहावं तेच पाहिलं, जे पाहावं नाही पाहिलं नाही.
गणपती बाप्पाचं मोठं पोट सांगताय, कोणी आपली निंदा केली, कोणी आपल्या घरानं सांगितलं इकडच्या तिकडं, तर ते पोटात घालून ठेवलं पाहिजे. कोणी आपल्याला काही का सांगाना, कुणाचं का सांगाना, पुन्हा दुसरीकडे नाही जाऊन सांगायचं, ते आपल्याच पोट ठेवायचं. असं गणपती बाप्पाचं पोट सांगतं. गणपती बाप्पाचे एवढे मोठे कान सांगतात की जे ऐकावं तेच ऐकलं पाहिजे, जे ऐकावं नाही ते ऐकायचं. आणि गणपती बाप्पांचं फुटलेला दात सांगतो, जे खावं तेच खाल्लं पाहिजे, जे प्यावं तेच प्यायला पाहिजे. आता प्यावं म्हणजे काय प्यावं, तर आता आजकालचे लोक तर एक असाच एका गावामध्ये खूप दारू पितात, खूप दारू पितात आणि दारू पिता पिता अशीच गावामध्ये भागवत कथा चालू होती. कथेत गेला आणि जाऊन बसला. त्याचं काही लक्ष नव्हतं, पण युगायुग लक्ष झालं गेलं त्याच्या. महाराज त्यावेळेस सांगत होते, दारू गांजा मत पियो, दारू अक्कल गुंगी हो जाती है, प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, इन लड़कियों में क्या क्या, असं बोलत होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत होते आणि काय सांगत होते. तर असं म्हणल्याच्या नंतर महाराज म्हणाले, दारू जर पिलं तर आपलं शरीर खराब होतं, आपलं देह शरीर खराब होतं. असं काय सांगते महाराज, मी काय ऐकायला नाही, पण असं सांगत होते. सांगत असताना तर त्याचं लक्ष गेलं. तो म्हणाला, आजपासून दारू सोडून द्यायची, आजपासून दारू सोडून द्यायची. एवढा पेटा दारू सोडून गाव तुम्हाला वाटत का? तर नाही सोडणार. मग अशी दारू सोडून द्यायची, त्याच्या डोक्यात घरी कथेत बसला, कथेत लक्ष नाही, पहिलं राम जप करत होता, तेवढं त्या शब्दाचं आज दारू सोडून द्यायची, आज दारू सोडून द्यायची असं म्हणत होता. कथा संपली आणि सर्व लोक घराकडे निघाले. घराकडे निघाल्याच्या नंतर गावाच्या येशीच्या लांब थोडं दारूचं दुकान होतं. तो येशीत आला. येशीत आल्यानंतर त्याचं नाम जप चालू, आज दारू प्यायची नाही, आजपासून दारू सोडून द्यायची, आज दारू प्यायची नाही, आजपासून दारू सोडून द्यायची. दुकानापाशी आला, तिरकी मान करतो, दारूच्या दुकानाकडे पाहतो, पुढे चालतो. तिरकी मान करतो, दारूच्या दुकानाकडे पाहतो आणि पुढे चालतो. एक पाऊल पुढे जात नाही दुकानाच्या, तर लगेच म्हणतो, अरे आज आपण ते दारू सोडली म्हणून अजून एक पाय अशा प्रकारे गणपती बाप्पांचा दात सांगतो, जे खावं तेच खाल्लं पाहिजे, जे प्यावं तेच. असं गणपती बाप्पाचा दात सांगतो. गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतो, तर एक कथा सांगते. एकदा गणपती बाप्पाचा आणि अनाला राक्षसाचा युद्ध चालू असताना गणपती बाप्पांना युद्ध करायचं खूप कंटाळा आला. गणपती बाप्पाने राक्षसांचा सल्ला घेऊनच घेतला. गणपती बाप्पाने राक्षस घेऊन तुम्ही म्हणता राक्षस जी आला, गणपती बाप्पाला दुर्वाचं काय प्रश्न आहे? गणपती बाप्पांना राक्षस जी आला, पण तो राक्षस अग्नीपासून निर्माण झालेला होता. कशापासून? ओ मैनांड, कशापासून? अग्नीपासून निर्माण झालेला होता. तर निर्माण झाल्याच्या कारणाने तो पोटात गेला, तर आग लागला. गणपती बाप्पा आग लागला म्हणून रडायला लागले. तर शिवजी म्हणाले, आता काय करावं? शिवजीने डोक्यावर चंद्र काढला, गणपती बाप्पाच्या पोटाला लावला, तरी आग शांत. त्यांच्या गळ्यातला साप काढला, तरी आग शांत. एवढ्यात नारदजी आले. नारदजी म्हणाले, काय झालं? म्हणे गणपती बाप्पाच्या पोटात आग लागली. तुम्ही कशाला त्रास झाला? तर नारदजी म्हणाले, तुम्ही एक काम करा. नारदजी म्हणाले, तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा, 21,000 ब्राह्मणांना बोलवा. तर शिवजी म्हणाले, 21,000 ब्राह्मण, बरोबर 21,000 ब्राह्मणांना बोलवा आणि त्यांना 21 दुर्वा वाहिला. तर असं म्हणायच्या नंतर शिवजी म्हणाले, आपण एवढं करून पाहिलं तरी काय फरक पडला, पण आता पडला तर पडला. शिवजींनी 21,000 ब्राह्मणांना बोलवलं आणि त्यांनी सर्वांनी 21 दुर्वा वाहिल्या. दुर्वा वाहिल्याच्या नंतर तेव्हा गणपती बाप्पाच्या पोटातली आग
शांत झाली. तेव्हापासून गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा बसला. गणपती बाप्पाला सिंदूर का लावतात? सिंदुराची एकदा एक असाच प्रसंग होता. एक सिंदूर नावाचा राक्षस तो वनात जाऊन खूप तप केलं. तप केलं तर ब्रह्मदेवाचे नाव होतं. तर ब्रह्मदेवता प्रसन्न झाले त्याला आणि तुला काही पाहिजे ते. तर असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणाला मला काही नका देऊ, फक्त एवढं वरदान द्या की मी काही पण केलं तर मला कोणीच काय बोललं नाही. एवढं असं म्हणल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणाले आणि ब्रह्मदेव त्याला तेव्हापासून ते वरदान तो काही दिवसानंतर सर्व ब्राह्मणांना देवी देवतांना त्रास देऊ लागला. ब्राह्मण यज्ञ करायला लागला, असं अनेक काम करू लागला. तर असा ब्राह्मणांना राग आला. ब्रह्मदेव असा करू लागला सिंदूर राक्षस. आम्ही यज्ञ करायला लागलो तर त्याच्यात पाणी होतं आणि काही करायला लागला. तर असं म्हणायच्या नंतर ब्रह्मदेव म्हणाले तो तसं मला बी करायला लागला. शिवडी तो काय गाडी वडी मग असं मला बी करायला लागला. आपण काय करू? गणपती बाप्पा. तर ते सर्व देवी देवता ब्राह्मण सर्व निघाली आणि गणपती बाप्पाकडे आले. गणपती बाप्पाला सांगितलं की अनाला राक्षसांचा वध केला तेव्हा तुमच्या पोटात आग पडली. तसं काय आता करू नका. आपण या राक्षसाचा वध करू असं म्हटल्यानंतर गणपती बाप्पाला प्रश्न पडला. आता हा राक्षस काय त्यांनी सांगितलं की असं करतो. असं सांगितल्याच्या नंतर मग गणपती बाप्पांना सर्वकडे शोधलं. एका ठिकाणी दिसल्याच्या नंतर गणपती बाप्पांना विचारलं की बाबा तू असं का बरं करतो? तर त्याला तिसरंच उत्तर तुझं पोट एवढं काय आहे, तुझे डोळे एवढे काय. असं गणपती बाप्पाला राग आला आणि गणपती बाप्पाचं युद्ध चालू होतं. खूप भयंकर युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये गणपती बाप्पांनी त्याचा वध केला. वध केल्याच्या नंतर त्याच्या अंगावर त्या रक्ताचे जे सिंदूर राक्षस होता त्या रक्ताचे त्याच्या अंगावर थेंब पडले गणपती बाप्पाच्या. तेव्हापासून गणपती बाप्पांना सिंदूर वाहतात. काय वाहतात? झोपल्या का काय? तेव्हापासून गणपती बाप्पांना सिंदूर वाहतात. तर अशी एक गणपती बाप्पांचा भक्त असणारे त्यांची एक कथा सांगते. चिंचवड गावामध्ये एक खूप गणपती भक्त राहत. खूप गणपती भक्त होता. खूप पूजा करायचा पारायण काही असेल तर गणपती बाप्पा. तर खूप गणपती भक्त होता. तर तो गणपती भक्त होता. तर तो ब्राह्मण होता पण तरी गणपती बाप्पाची पूजा करायचा. पुजारी तर गणपती बाप्पाची पूजा करायचा. मग असंच एकदा अशीच पूजा चालू होते. तर गावातले लोक आले. गावातले लोक म्हणाले की आता तुकोबरायांची कीर्ती फार गावोगावी पसरली आहे की नाही? तर पसरली नाही. त्यांच्या भेटीसाठी कुठं लोक येत होते. तर लोक येत होते. मग ते लोकांनी चिंतामणी देवांना सांगितलं की तुकाराम महाराजांच्यासाठी एवढे लांबून लोक येतात. असं तसं सांगितलं नंतर चिंतामणी देव तुकार कोण आहे यांची भेट घ्यायची आहे. तुम्ही जा आणि त्यांना सांगा की चिंतामणी देवाने तुम्हाला भेटीसाठी बोलावले. असं म्हणल्याच्या नंतर ते लोक गेले आणि तुकोबरायांना सांगितलं की चिंतामणी देवांना तुम्हाला बोलवलेले आहे. तर तुकोबरायांनी काही प्रश्न विचारले नाही. कशाला काय? तुकोबराय म्हणाले बरं. तुकोबराय सकाळी पहाटेच इंद्रायणी स्नान केलं आणि निघाल्याच्या नंतर तिथे पोहोचले. येशीत पोहोचल्याच्या नंतर तिथे विचारले लोकांना की काय विचारलं? झोपल्या का? तर त्यांनी विचारलं चिंतामणी देवांचं घर कुठे आहे? तर ते म्हणाले चिंतामणी देवांचं घर ते गणपती मंदिर आहे त्याच्या शेजारीच आहे.
झाली त्याच्या पुढे ते घर आहे ना ती चिंतामणी देवाचं. तुकोबराय गेले आतमध्ये नाही गेले पण बाहेरच बसले कारण की चिंतामणी देव पूजा करत होते. पूजा झाली चिंतामणी देवाची आणि बाहेर आल्याच्या नंतर तुकोबरायांना ते दिसले. तुकोबरायांनी पहिला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि मग बोलू लागले. पण त्यांनी काय हातच जोडले नाही चिंतामणी देवाला कारण की त्यांना गर्व झाला होता की हा कोण, याची कीर्ती काय. तर त्यांना हे पण कळालं होतं की भगवंत सत्ताधीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या ताटात जेवत होते. याच्यामुळे त्यांना गर्व झालेला होता. गर्व झाल्याच्या नंतर तर ते म्हणाले, त्यांनी काय हात नाही जोडले. ते म्हणाले असं माता गणपती बाप्पांची भक्ती आहे असं त्यांनी त्यांचा परिचय करून दिला तुकोबराय म्हणाले असं. तर मग त्यांनी सहज विचारलं की तुमच्या ताटात देव जेवतो का. तर तुकोबराय म्हणाले हो माझ्या ताटात जेवतो देव. तर असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणाले, चिंतामणी देव म्हणाले चला मला जेवायला चालला म्हणायच्या नंतर तर असं म्हणले चला जेवायला गेल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर तुकोबराय त्या चिंतामणी देवांना वाढेकरी आले. चिंतामणी देवांना ताट वाढलं, तुकोबरायांना पण वाढलं. पण तुकोबराय म्हणाले अजून दोन पात्र ठेवा. तर अजून दोन ठेवल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणतात हे दोन पात्र कशाला. तर असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात तुम्ही तर म्हणले तुमच्या ताटात जेव जेवतो का, तुम्हाला दाखवतो जेव जेवतो का नाही. तुम्ही तुमच्या देवाला बोलवा, मी माझ्या देवाला बोलवतो. असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणतात, चिंतामणी देव म्हणाले मग चिंतामणी देव असं म्हणाले बरं तुकोबराय म्हणतात की अगोदर तुमच्या देवाला बोलवा. तर चिंतामणी देव म्हणतात नाही तुमच्या देवाला बोलवा. तुकोबराय बरोबर माझा देव ते किती तुम्ही बोलवा कारण की तुमचा देव काय मंदिरात. मग चिंतामणी देव म्हणतात कस काय मंदिरात नाही, मला तर मूर्ती दिसून राहील. मग मूर्ती दिसून राहिली असं म्हटल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणाले मला मूर्ती दिसून राहिली. तर तुकोबराय म्हणतात तुम्हाला जरी मूर्ती दिसत असेल तर मूर्ती जेवायला का बरं, तर तुम्ही देवाला बोलवा. असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात कसा येईल तुमचा देव जेवायला, तुमचा देव त्या समुद्रामध्ये त्याचा भक्त बुडत आहे, त्या भक्ताला वाचवण्याकरिता गेलेला आहे, कसं काय येईल तुमचा देव. तर असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणाले मीच बोलवतो देवाला. चिंतामणी देव म्हणाले मी नंतर बोलवतो. असं म्हणल्याच्या नंतर तुकोबरायाने एकच हाक मारली की देवा चला जेवायला. असं म्हणल्याच्या नंतर लगेच देव आले. असं म्हणल्याच्या नंतर लगेच देव आले जेवायला लागले. पण तुकोबराय म्हणाले थांबा अजून गणपती बाप्पा येणार आहे मग जेवण करायचं. तर असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणतात माझं देव नाही तुम्ही करायचं. तुकोबराय म्हणतात असं कसं काय, तुम्ही तुमच्या देवाला बोलवा तरच जेवण. तर असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देव वाटला तुकोबराय म्हणतात की आता बोल देवाला. तर चिंतामणी देव किती राहणार देवाला तरी देव येते. तुकोबराय म्हणतात तुम्ही अंतःकरणातून देवाला बोलवा बरोबरी. असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय देवाला बोलवतात. हेच आपण प्रथम चरण चिंतामणी देवा गणपती चिंतामणी देवा
देवावर तुका एवढी काय तुकारी देवावर तुका एवढी काय तुकारी देवावर तुका एवढी काय तुकारी देवावर तुका एवढी काय तुकोबरा म्हणतात की तुम्ही देवाला बोलवा पण चिंतामणी देव म्हणतात माझी काही एवढी थोरवी नाही मी देवाला बोलवा तर चिंतामणी देव असं म्हणल्यानंतर तुकोबरा म्हणतात कसं काय थोरवी नाही तुम्ही तर म्हणतात की निश्रेष्ठ असं तुम्हाला गर्व झाला असं काय चिंतामणी देवाला म्हणाली तर चिंतामणी देव म्हणतात कशाचा गर्व मला मी तुम्हाला सांगतो ना मी काय माझी काही एवढी थोरवी नाही हात जोडले आणि चिंतामणी देव तुकोबरा म्हणतात देवा माझी काही एवढी थोरवी नाही म्हणून मी काही देवाला बोलू शकतो पण तुकोबरा म्हणतात काही फरक पडला नव्हता तुकोबरा म्हणतात तुम्ही काही पण करा हात जोडा नाही तर पाय जोडा तुम्ही देवाला बोलवा असं म्हणल्याच्या नंतर असं म्हणले तुम्ही देवाला बोलवा तर चिंतामणी देव म्हणतात कसं बोलू तर तुकोबरा म्हणतात भगवंताला अंतःकरणाला हाक मारला देव तर असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देवाला प्रश्न पडला आता कसं अंतःकरणातून बोलायचं तेवढी काय आपली थोरवी नाही आणि अभिमानामुळे आपलं जेवढं पुण्य होतं तेवढं देखील वाया गेलं आता देवाला कसं बोलवायचं तर हेच आपण द्वितीय चरण देव म्हणती तू कया एवढी वयसी थोरी देव म्हणती तू कया एवढी वयसी थोरी देव म्हणती तू कया एवढी वयसी थोरी देव म्हणती तू कया एवढी वयसी थोरी
द्रौपदी मातेसारखं तुम्ही देवाला बोलवा. द्रौपदी मातेने वस्त्रहरणाच्या वेळेस किती नम्रपणे देवाला बोलवलं होतं, तसं तुम्ही बोलवा. तर असं म्हणल्यानंतर तू चिंतामणी देव म्हणतात तसं तुम्ही मी तसं बोलवे, पण माझं पूर्वीचं काही सुकृत पाहिजे ना. तर माझं काय सुकृत माझं काहीच नाही. कसं देवाला बोलवू? तर कसं देवाला बोलवू? देवाला पण नैवेद्य दाखवला ना देव तृप्त होईल. असं म्हणल्यानंतर तुकोबारा म्हणतात देवाला नैवेद्य दाखवला देव तृप्त होईल. मग तुमच्या पुढे फक्त ताट ठेवलं तर तुमचं पोट भरत का? भरत का? तर नाही. मग देवाला तुम्ही जेव घाला. तर चिंतामणी देव म्हणतात देवाला जेव घाला. आता देवाला कोणी जेव घातला का? पुन्हा पलट देवाला कोणी जेव घातला का? तर तुकोबारा म्हणतात नामदेवरायांनी देवाला जेव घातला. कसं आहे का? एकदा नामदेवरायांचे वडील काही कामासाठी बाहेर गेले. तर मंदिराच्या देवाला जेव घालायला आई होती घरात. आईला आईचं काम. देवाला जेव घालायला कोणी नाही. मग नामदेवराय म्हणाले आई मी जातो देवाला जेव घालायला. एक दिवस असं झाला तर ताट केलं आई म्हणाली अरे त्याच्यात काही ताट केलं पण काय घेतलं मला दाखवायला. गेले दाखवलं. मग सर्व घेतल्याच्या नंतर गेले मंदिरात गेले आणि 5 वर्षाचे नामदेवराय त्यांना काय कळतं बरं? त्यांना काहीच कळत नव्हतं. 5 वर्षाचे होते. गेले आणि देवाला म्हणाले देवा असं म्हणाल्याच्या नंतर देव काय जेवायला येईल? मग देव जेवायला येण्याच्या नंतर नामदेवरायांना प्रश्न पडला देवाला कसं जेव घालावं? नामदेवरायांना वाटलं माझे कपडे माझे कपडे चांगले नसले म्हणून देव येत नसेल. नामदेवराय म्हणतात अरे देवा मी नवे कपडे घातलेले आहे, तिथले इंद्रायणी स्नान केलेले आहे. अरे जेवणारे देवा मी कोणाकडे गेलो नाही, डायरेक्ट आलो. मी पण जेवण केलेले आहे रे देवा, तू जेवण देव काय जेवण करीन? असं म्हणल्याच्या नंतर नामदेवरायांना खूप कंटाळा आला. नामदेवराय म्हणाले देव जेवायचं नाही का? बरं बघू तू जर जेवला नाही तर मी तुझ्या पायरीवर माझं डोकं फोडून घेईन. असं म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात तर नामदेवराय म्हणतात देवा जेवा. देव काय जेवायला? नामदेवरायांनी मस्त खायला चालू केलं. त्यात रक्त यायला लागला तेव्हा देव आले आणि रक्त पुसू लागले. नामदेवराय म्हणतात देवा मी तुला रक्त पुसायला नाही बोलवलं, तुला जेवायला बोलवलं आहे. तर नामदेवरायांना असं म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात देवा जेवण करा. तर देव म्हणतात अरे मी कसं जेवण करू? माझ्या राजा विट्यावर कोण उभा राहील? मला विट्यावर उभा राहील, मी काय जेवायचं? नामदेवराय म्हणाले देवा एवढाच प्रश्न ना मी राहतो, तुम्ही जेवा. नामदेवराय विट्यावर उभा राहील. मग देवाने जेवण केलं. मग तुकोबाराय चिंतामणी देवाला सांगतात की नामदेवराय देवाला जेवण घातलेलं होतं म्हणून तुम्ही पण देवाला जेवण घाला. असं म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात आता असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणतात चुकलं का? चिंतामणी देव म्हणतात की आता कसं देवाला कसं बोलवू देवाला जेवायला? तर असं म्हणायचं नंतर तुकोबाराय म्हणतात आता खूप वाट आणि वेळ काहीच राहिलेला नाही. ब्राह्मण सगळे ताटावरती बसलेले आहे जेवायला आणि ब्राह्मणांना आता एवढी भूक लागते, खूप भूक लागलेली आहे आणि आता बी आहे. तुम्ही काय करता? देवाला बोलवा. असं म्हणल्याच्या नंतर काय देव तुम्ही देवाला बोलवा. चिंतामणी देव म्हणतात आता काय करावं? तुकोबाराय म्हणतात काहीच करू नका, कारण की ब्राह्मणांना खूप भूक लागलेली आहे आणि ब्राह्मणांची जागी शेतकरी माणूस जर असेल तर तो एक दिवस काय एक तास काय तो आठवण जेवण करण्यावर राहू शकतो, कारण की त्यांना सवय असते. परंतु ब्राह्मणांना कसलेच नाही. तर ब्राह्मणांना जेवायला भूक लागलेली आहे, तुम्ही देवाला बोलवा. हेच आपण वाड वेळ झाला वाड वेळ झाला तिळदाणे. वाड वेळ झाला वाड वेळ झाला तिळदाणे. वाड वेळ झाला वाड वेळ झाला तिळदाणे. वाड वेळ झाला वाड वेळ झाला तिळदाणे.
आपलंच राज्य आहे दादा, आता काय कोणाचं नाही. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. आता पुरुष मंडळ. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय अशा प्रकारे तुकोबराय म्हणायला लागले, एखादा शेतकरी माणूस बिना जेवल्याचा राहू शकतो, परंतु ब्राह्मण राहू शकत नाही. आणि आपल्यासाठी मनोज दादा जरांगे ते देखील उपोषणाला बसलेले आहेत. ते देखील शेतकरीच माणूस आहे, पण किती लढा घेत आहे. मराठ्याला आरक्षण नाही, मराठ्याला आरक्षण नाही. आता मुंबईला निघाले आहे, पण कुणी बघितलं का त्यांना जेवण करताना? तर त्यांनी 3 दिवस झालेले आहे असं जेवण केलेलं आहे. आणि आपण म्हणतो तर काय करतो शेतकरी माणूस, काय करतो तर पाणी भरतो. शेतकऱ्याला का बरं प्राधान्य देत नाही तुम्ही? तर शेतकऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण आपल्यासाठी आपला तो वहाव, आपला तो बाप तिथे बसलेला आहे. आज मुंबईला चाललेला आहे. सर्वजण आपला मराठी समाज त्या बापासह चाललेला आहे. म्हणून आपण त्यांच्यासाठी, आपण जर त्यांच्यासाठी काही केलं तर ते आपल्यासाठी काही करतील. आपण जरी केलं नाही तरी त्यांच्या मनात धडपड आहे की मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे, मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. ही त्यांच्या मनात कल्पना आहे की आपला मराठा बांधव, आपले लेकरं, जे मराठा समाज आहे हे त्यांचा परिवार सारखा आहे. हे सर्वजण आहेत ना मराठ्याचे, ते त्यांना परिवार सारखे आहे. ते म्हणतात आपल्या महिला मंडळाच्या व बाल मुलींच्या किंवा मुलांच्या केसांना जरी धक्का लागला तर तुमची काही खेर केल्या जाणार नाही असं आपल्याला नाही म्हणत. काही ते असतील त्यांना म्हणतात, म्हणून ते आपल्यासाठी एवढं बोलतात. म्हणून जरा धरायला 2 जण आहे आणि उठायला 2 जण आहे, झोपायला 2 जण लागतात. काय रात्रभर झोपत नाही, काही नाही, परंतु झोपतात आपण म्हणतो. म्हणजे ते आपल्यासाठी एवढं लढतात, तर आपण त्यांच्यासाठी थोडं पण केलं पाहिजे. म्हणून शेतकरी बांधव तुकोबराय म्हणतात, एखादा शेतकरी बिना जेवल्याचा राहू शकतो, परंतु ब्राह्मण काय राहू शकत नाही. ब्राह्मण तसेच ताटावर बसलेला आहे. तुम्ही तुकोबराय, तुम्ही चिंतामणी देव, तुम्ही तुकोबराय असं म्हणतात. चिंतामणी देवा, तुम्ही देवाला बोलवा असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, मी कशी देवाला हाक मारलेली आहे, अंतःकरणातून देव कसा आला जेवायला. तुम्ही तुमचं पुण्य गोळा करा, सर्व जे काही तुमचं पुण्य वाया गेलेलं आहे ते गोळा करा आणि देवाला जेवायला बोलवा असं म्हणल्याच्या नंतर चिंतामणी देव म्हणतात, आता माझं काय पुण्य राहिलंय. मी सर्व अभिमानामुळे नागाव गेला आहे, माझं सर्व पुण्य वाया गेलेलं आहे. मी आता कसं देवाला बोलवू हेच आपल्याला शेवटचे हो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते
शेरवाली
माझ्या अल्पबुद्धीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर ते माझं मला द्या आणि काही बरोबर आलं असेल तर तुम्ही घेऊन जा. आता जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे काही बरोबर आलेले असेल ते माझ्या बरोबर समजा. आता तुमची मुलगी म्हणून मला पदरात घ्या. माझ्या चुका पदरात घ्या. काहीला एक असेल त्यांनी दुसरी म्हणून घ्या, काहीला दोन असेल त्यांनी तिसरी म्हणून घ्या, काहीला काहीच असेल त्यांनी दत्तक घ्या. तसं काही करणार नाही. मी माझ्या अल्पबुद्धीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं ते मला खरंच माघारी द्या. म्हणजे बरोबर आलं त्याला घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली